हॅलो गाईस, तर आज आहे संडे. तर आजचा ब्लॉग बनणार आहे खूप मोठा. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी ब्रश वगैरे केला आणि मग माझी बहीण वरता अभ्यास करत होती सलापर. तर मी तिला तिथं खूप डिस्टर्ब करत होती. हे बघा मी डान्स करते. मग सकाळी सकाळी फोन येते पायलचा की आईची मामा मेले, बल्लारशाची होते ते. मग आईनं कशी मेली म्हणाले. मग मी स्वयंपाक वगैरे करत होते. पप्पाने चिकन आणले होते. मस्त बड्या भाजी बनवते मी. अलग रस्सा, अलग सुकी भाजी आणि की चिकन वगैरे बनवते. सांबार वगैरे टाकून मी तुम्हाला दाखवते. जस्ट तुम्ही बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा. भाजीचा पण खूप मस्त वास येऊन राहिला होता. मस्त पाणी सुटत होतं माझ्या तोंडाला. मग मी आईला पैसे दिले 100 रुपये. मग आई गेली बल्लारशामध्ये. मामाची डेट झाली होती. तर आई म्हणे तू घराकडे लक्ष दे म्हणे, मी जातो म्हणे. म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग मला खूप भूक लागली होती. दुपारचे 12 वाजून गेले ते कामं करता करता. मग मी जेवण करायला बसली तर खुशी मदत यायला लागली होती. खुशी म्हटलं नको येऊ यार. तर इथे आली. मग मी इथे थोडंसं वानवत होती. मस्त बड्या केस धुतली होती. इतकं सुंदर म्हणजे फ्रेश बड्या वाटते. एकदम लुक चेंज होऊन जाते थोडासा. आंघोळ करायसाठी गरम पाणी मांडली होती. तर गरम पाणी झाला होता. हीटर्स काढला मी साईडला. मग आंघोळ घेऊन धुतलं की फ्रेश. मग संध्याकाळ झाली तर माझी बहीण पुन्हा वरचा सलापर अभ्यास करत होती. आणि दिव्या इथं झोपून होती मस्त टपमध्ये. म्हणलं दिव्या दिव्या. मग ते झालं. मग संध्याकाळी तिथं मस्त पतंग वगैरे उडवत होते. मग थंडी पण बाजू लागत होती. मस्त थंडी लागत होती. तर मी मोजे वगैरे लावले. एकच पाय नाही तर दोन्ही पायामध्ये लावावं लागते. तर दोन्ही पायामध्ये मी मोजे वगैरे लावली. मग खूप भूक लागत होती. मग तिथं पाणी होता. मग पाणी वगैरे पेली मी मस्त. आणि मग तेवढ्यात आली खुशी मॅडम. खुशी म्हणते का करताय. मी बोललं काही नाही म्हणलं. मग पतंग वगैरे उडवत होते ते बघत बसलो आम्ही. मग दिव्याला लागली थंडी. तिथं मी तिला अंगावर वगैरे देत होती. मस्त वेळा झोपून होती. ते क्यूट दिसत होती ते. म्हणलं तू झोप बाई म्हणलं. आम्ही हाव म्हणलं. मग ते का पुन्हा उठते काय झालं म्हणलं झोप म्हणलं चुपचाप. मग तेच पुन्हा झोपली. मुलं झालं ते. मग वेदांगीन आला. मग खुशीमध्ये काय मग यांच्या दोघांमध्ये मी झगडे लावून टाकली मस्त. मग पाणी खतम झालं होतं घरचा. तर मग वॉल वगैरे प्लग वगैरे लावावं लागते. आणि मग तेवढ्यात घरी जाऊन पुन्हा बटन राहते ते चालू करावं लागते. मग सलाफवर तर जाऊन वगैरे तिथं 2 टंकी आहे. तर मग एक वॉल फिरवली मी माझ्या घरचा आणि पाणी येते का चेक करायला लागली. मग खाली उतरून बघतो तर काय तिथं आली होती आई. मग आईला मग पाणी वगैरे काढलं आंघोळ धुवासाठी. मरणावरून आली होती. मग मला एकदमच हलवा खाऊशा वाटला. तर मग मी हलवा वगैरे बनवला होता. एकदमच म्हणजे साखर कमी बड्या वगैरे. तो बहुत बड्या झाला. आईला पण आवडला. मग वेदांना ते आलू वगैरे आणून दिले. एक नंबर लागला.